जय जिनेंद्र. आपण ऐकत आहोत परमपूज्य आचार्य श्री आर्यनंदी मुनिराजांचे संपूर्ण जीवन चरित्र. जैन तीर्थ रक्षा शिरोमणी वात्सल्य मूर्ती परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. श्रोते हो, नेहमीप्रमाणे सुरुवात करूया मंगलाचरणाने. दिगंबर हे मुनिवर, दिगंबर हे मुनिवर, जिन शासन के गौरव है, जिन शासन के गौरव है. मुनिचर्या से नगर नगर में, अरे मुनिचर्या से नगर नगर में फैली जिनकी सौरभ है, फैली जिनकी सौरभ है. बोला पंच परमेष्ठी भगवान की जय जय जय. आचार्य श्री आर्यनंदी मुनिराज की जय जय जय. श्रोते हो, मागील भागामध्ये आपण एका घडून गेलेल्या ऐतिहासिक घटनेचे अपरोक्ष साक्षीदार झालोत. तीर्थरक्षेसाठी 1 कोटी रुपये संकलित करण्याचा अलौकिक असा संकल्प पूर्ण झालेला होता आणि त्याचा कृतज्ञता महोत्सव किती भक्तीने किती उत्साहाने पार पडला हेही आपण सर्वांनी ऐकले. या समारंभावेळी आचार्य श्री परमपूज्य विद्यानंदजी महाराज यांनी परमपूज्य आर्यनंदी महाराजांना श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेकाच्या महोत्सवासाठी विहार करण्याची इच्छा प्रकट केली. मग गुरुदेवांची आज्ञा घेऊन महाराजांनी दक्षिणेकडे विहार केला. अहो, बेळगावकरांनी मोठ्या भावपूर्ण रीतीने निरोप दिला. समाजाला गुरु मिळणे किती भाग्याचे असते, नाही का? महाराज हुबळीला आले. तेथून अनेक गावात विहार करीत करीत हुम्मचला आले. हे तर पद्मावती मातेचे अतिशय क्षेत्र. हुम्मच पद्मावती हे जागृत देवस्थान आहे. लाखो जैन अजैन देवीच्या पूजेसाठी तिथे येतात. तसेच हुम्मच येथे जैन भट्टारकांचे मोठे पीठ आहे. जैन समाज व जैन संस्कृतीचे परिरक्षण व अभिवृद्धी करणारी ही संस्था आहे. या परंपरेने जैन समाजात सामाजिक, साहित्यिक, धार्मिक व सांस्कृतिक क्रांतीच घडून आणलेली आहे. पराक्रमणापासून सुरक्षित ठेवले आहे. त्यांच्या या महान कार्यास त्रिवार वंदन करूयात, वंदन करूयात, वंदन करूयात. 4 ओळी ऐका त्यांच्याबद्दल. भट्टारक गुरु ज्ञानदीप, भट्टारक गुरु ज्ञानदीप, धर्मरक्षणाचा आधार. किती खरे आहे ना हे. भट्टारक गुरु ज्ञानदीप, धर्मरक्षणाचा आधार. शास्त्रवाणीचा गंध पसरवी, शास्त्रवाणीचा गंध पसरवी, करी जीव उद्धार. तीर्थवेदीचे रक्षण करुनी, तीर्थवेदीचे रक्षण करुनी, जपला धर्म महान. संयम सेवा त्याग शिकविती, उजळवी जीवन प्राण, उजळवी जीवन प्राण. खरंच आहे, भट्टारकांनी या शास्त्रांचे, जिनवाणीचे संरक्षण केलेले आहे आणि धर्मरक्षणच केलेले आहे. आपल्या धर्माचा संयम त्याग त्यांनी आपल्या आचरणातून शिकवलेला आहे आणि हे रक्षण करून आपल्यावरती महान महान उपकारच यांनी केलेले आहेत. हुम्मचहून पुढे महाराजांचा विहार झाला. याच विहारामध्ये बरं का, बुडीकोप या गावी एक घटना घडली. एक अजैन माता सांगत होती, तिच्या मुलाला प्रचंड ताप आलेला होता. तो उतरतच नव्हता आणि अशा वेळी तिच्या झोपडी समोरून एक दैवी पुरुष तिला जाताना दिसला. तिने धावतच मुलाला आत जाऊन उचलले आणि या दैवी पुरुषाच्या समोर धरले.
त्या महान पुरुषाने क्षणभरच दोघांना पाहिले आणि आपल्या पिंचीने मुलाच्या डोक्यावर व सर्व अंगावरती स्पर्श केला आणि ते पुढे निघून गेले. ती माता म्हणाली, अहो त्या स्पर्शाने मुलगा माझा खडखडीत बरा झाला. ज्या मातीत ती दैवी पावले उमटली होती ना, ती त्या मातेने श्रद्धेने घरी आणली. त्रिवार वंदन करून त्या दैवी पुरुषाचे ती कृतज्ञता व्यक्त करू लागली, त्यांना नमस्कार करू लागली, वंदन करू लागली. बोला आर्य नंदी मुनिराज की जय जय जय. शेकडो गावातून विहार करताना जैन अजैन लोक दर्शनास येत होते. महाराज त्यांना सांगत, दारूला स्पर्श करायचा नाही, मांसाला शिवायचे सुद्धा नाही. अहो महाराजांनी जेथे जेथे पाऊल ठेवले ते ते गाव व्यसनमुक्त होऊ लागले. सामान्यांच्या जीवनातील अंधारात अजाणतेपणी पणती पेटवून पुढे जाणारा संत म्हणजे दैवतच की हो. महाराजांच्या स्वागतासाठी शेताबांधावरती शेकडोंच्या संख्येने शेतमजूर, स्त्रिया, बालके गोळा होऊन जय जयकार करीत असत. महाराज हरून जात त्या भोळ्या माणसांच्या त्या अपूर्व प्रेमामध्ये. महाराज आता मेघडोळी गावामध्ये आले. अहो कॉलेजमध्ये त्यांचे वास्तव्य होते. तेथे कुतूहलपूर्ण व जिज्ञासू अशा कॉलेज कुमारांनी त्यांच्याभोवती एकच गर्दी केली. इतका जिद्दी महायोगी, तेजोमय व कृशकाया पाहून मुले अचंबित झालेली होती. महाराजांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना आशीर्वाद दिला. गुरूंचा आदर करा, व्यसनांपासून दूर राहा, खूप ज्ञान मिळवा, आपल्या धर्माला कधीच विसरू नका. गुरुवर म्हणती ऐका रे भावा, अहो गुरुवर म्हणती ऐका रे भावा, धर्म मार्ग कधी न सोडा. व्यसनांच्या त्या अंधाऱ्या वाटा, व्यसनांच्या त्या अंधाऱ्या वाटा, जीवनापासून दूरच ठेवा, अरे जीवनापासून दूरच ठेवा. नित्य स्मराजिन वाणी पवित्र, ऐका रे भावांनो, नित्य स्मराजिन वाणी पवित्र, गुरु उपदेश हृदयी धरा. संयम दया सदाचार, अरे संयम दया सदाचार्य, यांनी जीवन सुंदर करा, यांनी जीवन सुंदर करा. या महायोगी संताचा हा उपदेश ऐकताच मुलं टाळ्या वाजून त्यांचा जय जयकार करू लागली. श्रोते हो, सर्व ऐकताना आपण इतर समाजामध्ये अशी व्यसनांपासून दूर राहण्याची कार्य करणाऱ्या अनेक संतांची नावं ऐकलेली असतात. गाडगे महाराजांचं नाव आठवतंय ना, किंवा अनेक संतांची नावं. अहो त्या संतांच्या नावामध्येच आपल्याही संतांची, मुनिवरांची नावे येतात, पण त्याचे स्मरण आपल्याला होते का कधी, किंवा आपण दुसऱ्याला ते स्मरण करून देतो का? नाही ना. कारण आपल्यापर्यंतच या गोष्टी कधी पोहोचलेल्या नसतात. ऐका, आपले दिगंबर मुनिराज सुद्धा हे कार्य करीत होते आणि करतात सुद्धा. असो. यानंतर महाराज आचार्य कुंदकुंदांचा संबंध असणारे कुंदाद्री, कारकल, मूडबिद्री, धर्मस्थळ, हेडबीड, हसन असा विहार करीत श्रवणबेळगोळला पोहोचले. ते साल होते 1981. अहो जैन समाजाचे अत्यंत वैभवशाली असे वर्ष. श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबलींच्या मूर्ती स्थापनेस 1000 वर्ष पूर्ण झाली होती. त्यामुळे सहस्त्राब्दी महोत्सवाचा तो कार्यक्रम होता. खरंच काय इतिहास आहे बरं श्रवणबेळगोळचा, त्या प्रतिमेचा. सेनापती चामुंडराय यांनी आपल्या मातेच्या कालका देवीच्या वचनपूर्तीसाठी राजे गंगराय यांच्या सहकार्याने ही महामूर्ती निर्माण केली. ही मूर्ती
981 इसवी सन उभारण्यात आली. जगातील सर्वात उंच एकाश्म म्हणजे एका दगडातून कोरलेली ही मूर्ती. दर 12 वर्षांनी याचा महामस्तकाभिषेक असतो. ही मूर्ती सुमारे 57 फूट उंच आहे. जगातील हे महान आश्चर्य मानले जाते. हे क्षेत्र म्हणजे त्यागाची भूमी. येथील शिलालेखातून जैन संस्कृतीचा उज्ज्वल इतिहास रेखाटलेला आहे. या पावन भूमीमध्ये हजारो मुनींची समाधी संलेखना झालेली आहे. भगवान बाहुबली हे आदिनाथ प्रभूंचे पुत्र. त्यांनी राजवैभव संपदा याचा त्याग केला आणि त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. कशी आहे ती भगवंतांची बाहुबलींची मूर्ती? एकाच दगडातून साकारलेली. मूर्तीची विशालता, तिचे मोहक लावण्य, तिच्या ओठावर पसरलेली विरक्तीची भावना, तिच्या आकार सौष्ठवाची भावपूर्ण अशी रचना, या साऱ्या गोष्टी मानवी वीतरागतेचा संदेश देत आहेत. अहो, हजारो वर्ष ऊन, वारा, पाऊस यांना दाद न देणारी ही महामूर्ती वीतरागतेचा, जैन संस्कृतीचा संदेश देत उभी आहे. या मूर्तीचे 1981 सहस्त्राब्दी महोत्सवी वर्ष. मग तुम्ही सांगा कसे असेल याचे नियोजन? अहो, नियोजन केले होते विश्वसंत आचार्य श्री विद्यानंदजी मुनिराजांनी. कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री गुंडूराव यांच्या सहकार्याने 10 ते 12 लाख यात्रेकरूंसाठी चोख व्यवस्था केलेली होती. यासाठी समस्त मुनी, आरिका, श्रावक, श्राविका या चतुस्संघास निमंत्रण होते. संपूर्ण समारंभाची कार्यवाही पूज्य भट्टारक चारुकीर्ती महाराजांनी पार पाडलेली होती. परमपूज्य आर्यनंदी महाराज या महोत्सवासाठीच विहार करीत होते ना. ते आता श्रवणबेळगोळ पासून 3-4 किलोमीटर अंतरावरती होते. तेव्हा आचार्य विद्यानंदीजी आणि बडी मोठी प्रतिष्ठित मंडळी, अहो, त्यांच्या स्वागतासाठी सवाद्य निघालेली होती. या स्वागत यात्रेमध्ये आर्यनंदी मुनींच्या जय जयकाराने आकाश व्यापून गेलेले होते. आचार्य मुनिराजांच्या समोर गेले. त्यांनी आदराने नमोस्तु 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 केले. अहो, दोघांच्याही नेत्रामध्ये आनंदाश्रू होते. दोघेही या युगाचे कर्तृत्ववान धर्मनेते. यांची गळा भेट म्हणजे अपूर्व असा योगच होता. भगवान गोमटेश्वराच्या या धर्मभूमीमध्ये अनेक आचार्यांचे संघ, भट्टारक पीठांची थोर मंडळी यांची मांदियाळीच झालेली होती बरं का. भक्तांची अलोट गर्दी, त्यांची श्रद्धा, भक्ती आणि बाहुबली भगवंतांचा महामस्तकाभिषेक याचे वर्णन करणं खरंच खूप कठीण आहे. ज्या महोत्सवाची वर्षानुवर्ष वाट पाहिली जाते ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली होती. सगळीकडे आनंद आणि उत्साह होता. त्यातही जास्त आनंद याचा होता, या महोत्सवामध्ये उपस्थित होणार होत्या भारताच्या लोकप्रिय पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी. यामुळे यास अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले होते. कोटी जनतेला एकात्मतेचा, अखंडतेचा, नैतिकतेचा, आध्यात्मिकतेचा संदेश दिला गेलेला होता. या महोत्सवामध्ये आचार्यांच्या, मुनींच्या, श्रावकांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपयांच्या तीर्थरक्षणासाठी निधी संकल्पित केलेल्या लोकोत्तर कार्याबद्दल परमपूज्य आर्यनंदी महाराजांचा अत्यंत प्रभावीपणे व मोठ्या हृदयरीतीने कृतज्ञता समारोह साजरा झाला. मुनिश्रींचा असा गौरव इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती असा झाला.
या प्रसंगी तीर्थक्षेत्रांच्या विविध समस्यांबद्दल महाराजांनी विचार मांडला व हे सर्व कार्य गुरूंमुळे, गुरुनिष्ठेमुळे, त्यांच्या कृपेने पार पडले अशी कृतज्ञता सुद्धा त्यांनी व्यक्त केली. विद्यानंदी आचार्यांनी समर्पकपणे त्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले. मऊ मेणाहून दिसणारा संत पण मनाचा व श्रद्धेचा किती खंबीर अशा शब्दामध्ये त्यांचा गौरव त्यांनी केला. भारतातील सर्व गणमान्य प्रतिष्ठितांनी आपापल्या भाषणामध्ये परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांना आदरांजली वाहिली. या महोत्सवात आचार्य विद्यानंदी महाराजांनी जैन साधुजन परिषद आयोजित केलेली होती. साधू धर्म, त्यांची कर्तव्ये याबाबत विविध पैलूंनी विचार विनिमय झाला. दिगंबर संतांना परस्परांशी वैचारिक, तात्विक, धार्मिक, आचार विचारात्मक देवाणघेवाणाची संधीच उपलब्ध झाली. या परिषदेमध्ये आचार्य देशभूषण महाराजांनी जिनधर्माचे 2 महत्त्वपूर्ण अंग ते म्हणजे साधू व समाज श्रावक यांच्यात प्रेममय सामंजस्य निर्माण व्हावे असे अनमोल विचार व्यक्त केले. श्रोते हो, आपल्यामधील सुद्धा अनेक जण या महोत्सवामध्ये गेले असतील, हो ना? जे गेले नसतील ते अपरोक्षपणे हे वर्णन ऐकून जाऊन सुद्धा आले की हो आत्ताच. मग मला सांगा, श्रवणबेळगोळ आणि हा मोठा महोत्सव हे शब्द ऐकले की कोणतं गीत आपल्याला आठवतं आणि आपण लगेच गुणगुणतो? सांगा बरं. अहो, अगदी बरोबर. चला आपण सगळे मिळून गाऊयात. बाहुबली भगवानांचा मस्तकाभिषेक, धन्य धन्य वे लोग यहाँ जो आज रहे सिरटे, मस्तकाभिषेक. बाहुबली भगवंतों का मस्तकाभिषेक, मस्तकाभिषेक. जय जिनेंद्र. आता भेटूया पुढील भागामध्ये पुढील वर्णन ऐकण्यासाठी. तोपर्यंत सर्व जीवांच्या प्रती क्षमाभाव, मंगल भावना व्यक्त करूया आणि सप्रेम जय जिनेंद्र म्हणूयात. भेटूयात पुढील भागामध्ये. जय जिनेंद्र.